नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सिग्नल्सचे दोन टाइप शिकलो होतो, ज्याच्यामध्ये एनालॉग अँड डिजिटल सिग्नल आणि पिरियडिक अँड नॉन पिरियडिक सिग्नल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिरियडिक अँड नॉन पिरियडिक सिग्नल वरती बेस असलेले प्रॉब्लेम शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. याच्यामध्ये कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो तर बघा, फर्स्ट वन क्वेश्चन आपण इथं मांडलाय. डिटरमाइन द फॉलोइंग कंटिन्युअस टाइम सिग्नल्स आर अ पिरियडिक ऑर नॉट. इफ periodic then determine its a fundamental period. म्हणजे दिलेला सिग्नल कसा असणार आहे तर कंटिन्युअस टाइम सिग्नल असणार आहे. आपल्याला ओळखायचं आहे तो पिरियडिक आहे किंवा नाही, आणि जर तो पिरियडिक असेल तर त्याचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फंडामेंटल पिरियड फाइंड आउट करायचा आहे, विच इज कॉल्ड एज अ पिरियडिक टाइम. बरोबर. येस, चला तर मग याच्यामधला पहिला वाला क्वेश्चन सुरू करूया. फर्स्ट वन क्वेश्चन. येस, त्यांनी दिलेला क्वेश्चन आहे. बघूया बघा इथे, cos of 2t plus sin of root 3 times of t. Yes, it is a given question. चला तर मग सुरुवात करूया याच्या सोल्युशनला. येस, सोल्युशन मध्ये बघा, आता याच्यामध्ये मी ए पार्ट म्हणेल. दिलेला वाला सिग्नल आहे तो काय आहे तर कंटिन्युअस टाइम सिग्नल आहे. दुसरी गोष्ट, दिलेला वाला सिग्नल दोन सिग्नलचं काय आहे तर कंपोजिशन आहे. मग कंपोजिशन मध्ये पिरियडिक किंवा नॉन पिरियडिक कसं ठरवलं जातं तर बघा, आपण पाठच्या व्हिडिओमध्ये बघितलंय की याचा पिरियडिक टाइम काढला जातो, याचा पिरियडिक टाइम काढला जातो, दोघांचा रेशो घेतला जातो, आणि जर तो रेशो रॅशनल नंबर आला, म्हणजेच दोन इंटिजरचा जर रेशो आला, तर आपण या दोघांपासून मिळणाऱ्या सिग्नलला पिरियडिक सिग्नल म्हणतो. आणि आपल्यावाल्या सिग्नलचा म्हणजे याच्या कंपोजिशन पासून मिळणाऱ्या सिग्नलचा पिरियडिक टाइम हा या दोन सिग्नलच्या पिरियडिक टाइमच्या LCM एवढा असतो. चला तर मग सुरुवात करूया. आपण असं म्हणूया, याला अज्युम करूया, लेट बरोबर द गिवन कंटिन्युअस टाइम सिग्नल इज. येस, मी लेट म्हटलं का तर मी याला आता नाव देणार आहे, दॅट इज x ऑफ टी which is equals to cos of 2t plus sin of root 3 times of t. बरोबर आहे. येस, बघा आता बी वाला पार्ट, याच्यामध्ये आपली नेक्स्ट स्टेप काय असली पाहिजे, आपल्याला याला कम्पेअर करायचं आहे एका स्टँडर्ड सिग्नल सोबत. बरोबर. मग मी असं म्हणेल, कम्पेअरिंग इट विथ. येस, हा सिग्नल आहे तो कम्पेअर करेल कोणासोबत तर x ऑफ टी विच इज इक्वल्स टू कॉस ऑफ 2 पाय f1t प्लस ऑफ साइन ऑफ 2 पाय f2t. म्हणजे आपला वाला दिलेला सिग्नल आहे तो जसं कंपोजिशन आहे तसेच मी दोन सिग्नल आहेत त्यांचं कंपोजिशन दाखवलंय. आता जर मी कम्पेअर केलं या सिग्नलला आणि या सिग्नलला, तर मला याला याच्यासोबत कम्पेअर करावं लागेल आणि यावाल्या टर्मला याच्यासोबत कम्पेअर करावं लागेल. मग काय भेटेल आपल्याला तर देअरफॉर बघा, मी असं म्हणेल इथे, वी गेट आफ्टर कंपॅरिझन फर्स्ट वन पार्ट मला इथं भेटेल. येस, आपण इकडं मांडूया. येस, बघा आता फर्स्ट वन पार्ट मला इथं भेटेल cos ऑफ 2 पाय f1t विच इज इक्वल्स टू, बघा, cos ऑफ 2 पाय f1t विच इज इक्वल्स टू cos ऑफ काय म्हणता येईल रे 2t. नाव cos गेट कॅन्सल अँड वी गेट 2 पाय f1t which is equals to 2 times of t. Again we can say that 2t and 2t cancel, therefore we get pi times of f1. मी डायरेक्ट मांडत नाही, pi times of f1 is equals to what रे 1. therefore we can say that here f1 is nothing but 1 upon what रे pi. बरोबर. बघा आता इथपर्यंत मी आलो. येस, मला काय फाइंड आउट करायचं आहे तर मला या सिग्नलचा पिरियडिक टाइम फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला माहिती आहे पिरियडिक टाइम हा नेहमी रेसिप्रोकल असतो. कोणाच्या तर फ्रिक्वेन्सीच्या. मग मी तसं म्हणेल t1 विच इज इक्वल्स टू 1 अपॉन f1 विच इज नथिंग बट व्हॉट अबाउट दॅट रे पाय. जर f1 चा मी रेसिप्रोकल केला तर तो मला काय भेटेल रे पाय डिवाइडेड बाय 1, म्हणजेच काय झालं रे पाय. मी याला इक्वेशन नंबर काय म्हणेल रे फर्स्ट. आता बघा, जसं आपण या टर्मला कम्पेअर केलं याच्यासोबत, तसंच ही वाली टर्म आहे साइनची, त्याला पण कम्पेअर करूया. मग सेकंड आपल्याला काय भेटेल याच्यामध्ये तर साइन ऑफ 2 पाय f2t
which is equals to, here it is nothing but sine of root 3 times of a t. Now sine again get cancelled, therefore we get 2 pi f2t which is equals to root 3 times of a t. Means this term and this term is equal, then we can say that these two terms are the same because here it is both are the function of a sine. Now tt cancel आणि मला भेटतंय f2 काय भेटेल किंवा एक स्टेप वाढवूया, 2 pi f2 which is equals to root of 3. Therefore we can say that f2 is equals to root 3 divided by 2 pi. हे भेटलं आपल्याला काय रे, f2 भेटलं. Now next one, again we know that periodic time is nothing but the reciprocal of frequency. Therefore we get t2 is equals to 1 upon f2 and which is equals to what about that rate, 2 pi upon काय म्हटलं पाहिजे रे इथे, तर रूट ऑफ 3. या इक्वेशनला मी असं म्हटलं पाहिजे इक्वेशन नंबर 2. येस. आता थर्ड पार्ट मध्ये आपल्याला काय करायचं किंवा बी पार्ट झाला कंपॅरिझनचा. आता सी पार्ट मध्ये मी असं म्हणेल फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन व्हॉट रे फर्स्ट अँड सेकंड काय भेटेल मला, तर t1 डिवायडेड बाय t2 इज इक्वल्स टू व्हॉट अबाउट द t1 इज द पाय and what about the t2 is nothing but 2 pi upon what ray, root 3. Now pi get cancelled, t1 upon t2 is nothing but root 3 divided by 2. हा root 3 इकडे वरती जाणार आहे आणि हा 2 इथे. येस, तुमच्या लक्षात येतंय का बघा, आता t1 upon t2 चा आपल्याला एक रेशो भेटलाय, पण हा या रेशो मध्ये हा 2 इंटीजर आहे पण root 3 इंटीजर नाहीये, म्हणजे t1 upon t2 इज नॉट रेशो ऑफ 2 इंटीजर्स. बरोबर. येस इट इज, काय म्हटलं पाहिजे, तर नॉट रेशो ऑफ 2 इंटीजर्स. बरोबर आहे. हा 2 इंटीजर्सचा काय नाहीये, रेशो नाहीये, म्हणजेच आपण असं म्हणूया दिस इज नॉट रॅशनल नंबर. येस, हा काय नाहीये, रॅशनल नंबर नाहीये. जर हा रॅशनल नंबर असता म्हणजे 2 इंटीजरचा रेशो असता तर आपला दिलेला सिग्नल म्हणजे हा जो एक्स ऑफ टी आहे त्या सिग्नलला मी काय बोललो असतो, पिरियडिक सिग्नल बोललो असतो. बट आता इथं या केसमध्ये हा 2 इंटीजरचा रेशो नाहीये, म्हणजे मला कळतं इथे देअरफॉर एक्स ऑफ टी इज इक्वल्स टू कोण आहे, तर कॉस ऑफ 2t प्लस ऑफ साइन ऑफ रूट 3 टाइम्स ऑफ t is not a periodic signal, or we can say that the non-periodic signal. Yes, non-periodic what? Yes, it is a non-periodic सिग्नल. ओके. येस, मला वाटतंय सगळ्यांना हा प्रॉब्लेम छानपैकी समजला असेल. येस, या पद्धतीनं प्रॉब्लेम तुम्ही एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायचेत. स्टेप्स एकदम सुटसुटीत मांडायचेत, हे लक्षात ठेवायचे सगळ्यांनी. स्टेपला खूप महत्व असतं, तुमचा इम्पॅक्ट खूप चांगला पडतो स्टेप वाईज तुम्ही मांडल्याने. ओके, चला तर मग नेक्स्ट वाला आपण प्रॉब्लेम बघूया. ओके. येस, ठीक आहे. साइन ऑफ अ 10 पाय टी, येस असा सिग्नल दिला, प्लस ऑफ कॉस ऑफ 20 पाय टी हा दिलेला सिग्नल आहे बघा. येस, आपल्याला आता सुरुवात करायची. अगेन मला कळतंय की दिलेला सिग्नल हा 2 वेगवेगळ्या सिग्नलचं काय आहे, कंपोजिशन आहे. येस, मग आपण सुरुवात करूया. सोल्युशन मध्ये पहिला वाला पार्ट काय असला पाहिजे, तर बघा ए पार्ट. आपण याला काय म्हणतो, लेट, याला एक नाव द्यायचंय. बरोबर. काय म्हटलं पाहिजे, लेट द गिवन कंटिन्युअस टाइम सिग्नल इज, कसं दाखवलं पाहिजे तो, तर एक्स ऑफ टी विच इज इक्वल्स टू साइन ऑफ 10 पाय टी प्लस ऑफ कॉस ऑफ 20 पाय टी. बरोबर. येस, आता याच्यामध्ये काय करायचे परत एकदा आपल्याला, तर या सिग्नलला कंपेअर करायचे एका स्टँडर्ड सिग्नल सोबत. बरोबर. देअरफॉर बी पार्ट, कंपेअरिंग इट विथ, याला मी कंपेअर करेल कुणासोबत, हा एक्स ऑफ टी आहे, हा पण काय म्हटलं पाहिजे एक्स ऑफ टी. इथं कुठलं वाला फंक्शन आहे, साइन आहे. इथली टर्म आणि इथली टर्म डिफरंट आहे, म्हणजे मी इथं असं म्हटलं पाहिजे 2 पाय f1t आणि प्लस ऑफ कॉस ऑफ काय म्हटलं पाहिजे 2 पाय
f2t. काही वेळा ही टर्म आणि ही टर्म सेम असते, त्यावेळी मी f1 आणि f2 मांडण्याऐवजी फक्त f मांडलं तरी चालतं. बरोबर. आता जर कम्पेअर करायचं आहे तर बरोबर, देअरफॉर मी असं म्हटलं पाहिजे वी गेट, आपल्याला काय भेटेल तर फर्स्ट वन पार्ट आपल्याला याच्या कंपॅरिझनमध्ये भेटेल, ही टर्म याच्यासोबत कम्पेअर करेल, म्हणजेच साइन ऑफ 2 पाय f1t विच इज इक्वल्स टू साइन ऑफ 10 पाय टी. मग मला कळतं ही पण टर्म साइनची ही पण टर्म साइनची, दोन्ही टर्म इक्वल आहेत, म्हणजे ही टर्म याच्यासोबत इक्वल असली पाहिजे. देअरफॉर 2 पाय f1t which is equals to 10 pi t. Now here it is clear that pi get cancelled, t get cancelled, we get 2 times of f1 is equals to 10. बरोबर. म्हणजेच मला कळतंय f1 is equals to किती आले रे, तर f1 is equals to 5 आले. Yes. Next one, we have to find out the periodic time, and we know that periodic time is the reciprocal of the frequency. Therefore t1 is equals to 1 upon f1, and which is equals to 1 upon what about that ray, 5. Now we can say that this is nothing but the equation number what ray, first. Now second part of the comparison, yes it is second one part. काय करावं लागेल रे आपल्याला, तर याला याच्यासोबत कंपेअर करावं लागेल सेकंड वाल्या टर्मला. मग मी असं म्हणेल cos ऑफ 2 पाय f2t विच इज इक्वल्स टू cos ऑफ काय म्हटलं पाहिजे तर 20 पाय t. क्लिअर. येस. बघा आता पुढचा वाला प्रकार कॉसची टर्म आहे, मध्ये इक्वल आहे, म्हणजे ही टर्म याच्यासोबत इक्वल असली पाहिजे. देअरफॉर we can say that 2 pi f2t is equals to 20 pi t. Again we can say that pi get cancelled, t get cancelled, 2 times of f2 is equals to 20. म्हणजेच मला कळतंय f2 is equals to काय रे, 10. मी एकदम सिंपल स्टेप्स मध्ये प्रॉब्लेम मांडतोय सर्वांना समजण्यासाठी. बरोबर. येस. बघा आता इथे f2 is equals to 10 झालं, आपल्याला काय फाइंड आउट करायचं तर t2. Yes, here it is the t2 is equals to again reciprocal of the frequency which is nothing but 1 upon what ray, 10. Clear. Yes. बघा आता याला मी असं म्हणेल here it is nothing but second one part. Okay. Yes. आता t1 काय झाला तर t1 झाला पिरियडिक टाइम कुणाचा, साइन 10 पाय टी चा. t2 हा पिरियडिक टाइम झाला कुणाचा तर cos 20 पाय टी चा. व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू चेक द सिग्नल x ऑफ t इज अ पिरियडिक ऑर नॉट. बरोबर. मग हा पिरियडिक आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करतो तर t1 आणि t2 चा काय करतो रे, रेशो घेतो. म्हणजेच मी आता इथं याच्यामध्ये सी पार्ट म्हणेल काय रे, तर फ्रॉम इक्वेशन येस फर्स्ट अँड सेकंड काय भेटलं मला सांगा तर t1 डिवायडेड बाय t2 इज इक्वल्स टू, येस हियर इट इज द t1 काय आहे तो रे 1/5 and divided by 1 काय रे 10. Now this is represented as, बघा अगदी सोप्या पद्धतीत 1/5 आणि इंटू हे 1/10 आहे ते असं म्हणलं जातं 10/1. क्लिअर. येस. देअरफॉर वी गेट काय भेटेल मला सांगा आता आपल्याला तर t1/t2 इज इक्वल्स टू किती आले रे इथे 2 डिवायडेड बाय 1 म्हणजेच 2 आले, म्हणजेच काय आले रे 2 आले. येस इट इज. आता माझ्या हे लक्षात येतंय t1/t2 चा रेशो आहे तो 2 इंटिजरचा रेशो आहे. मला सांगा इथं खाली मांडलं नाहीये म्हणजे किती आहे तिथे 1 आहे, 2 इज द इंटिजर, 1 इज द इंटिजर, t1/t2 इज द रेशो ऑफ 2 इंटिजर. रेशो ऑफ व्हॉट 2 integers means it is a rational number. बरोबर. ratio of t1 upon t2 or the ratio of t1 and t2 is the rational number. Therefore we can say that x of t which is equals to काय रे sin of 10 pi t plus cos of 20 pi t is पिरियडिक सिग्नल. हा कसला वाला सिग्नल आहे
पिरियडिक सिग्नल आहे. येस, आता त्यांनी क्वेश्चन मध्ये काय दिले बघा, डिटरमाइन द फॉलोइंग कंटिन्युअस टाइम सिग्नल्स आर पिरियडिक ऑर नॉट, अँड इफ द सिग्नल इज अ पिरियडिक देन डिटरमाइन इट्स अ फंडामेंटल पिरियड. म्हणजे आपल्याला आता हा जो सिग्नल आहे तो ज्या अर्थी पिरियडिक भेटलाय त्या अर्थी आपल्याला त्याचा पिरियडिक टाइम फाइंड आउट केला पाहिजे. येस, मग आपल्याला काय माहिती आहे त्या हिशोबाने आपण पुढे जाऊया. बघा डी पार्ट मी असं म्हणेल, काय फाइंड आउट करायचं आहे. येस, तर पिरियडिक टाइम or fundamental period, periodic time or what about that, फंडामेंटल पिरियड. कुणाचा फंडामेंटल पिरियड फाइंड आउट करायचा आहे, तर फंडामेंटल पिरियड ऑफ व्हॉट अबाउट दॅट रे, एक्स ऑफ टी. क्लिअर कट. मग काय असतो तो पिरियडिक टाइम, तर मी असं म्हणेल बघा, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये हे शिकलोय, जर आपलावाला सिग्नल दोन सिग्नलचं कंपोजिशन असेल तर त्या सिग्नलचा पिरियडिक टाइम म्हणजे काय असतो, तर LCM असतो. कुणाचा, तर त्यांच्या इंडिव्हिज्युअल वाल्या सिग्नलचा, म्हणजे या सिग्नलचा पिरियडिक टाइम आणि या सिग्नलचा. म्हणजेच मला कळतंय पिरियडिक टाइम काय असला पाहिजे, LCM कुणाचा, तर T1 आणि T2 चा. मग आपल्याला त्याचा LCM काढला पाहिजे. बरोबर. याच्यामध्ये फर्स्ट वन पार्ट बघा मी काय म्हणतो, तर वी हॅव, बरोबर. बोला आता काय म्हटलं पाहिजे, तर मला इथं T1 माहिती आहे. T1 किती आहे रे, तर 1/5 आहे. अँड मी इथंच मांडतो T2 काय आहे, तर T2 इज नथिंग बट 1/10. 1 काय रे, 10. येस, आता ऍक्च्युली सिंगल इंटीजर नाहीये, इट इज अ रॅशनल नंबर और इट इज अ रेशिओ ऑफ द टू इंटीजर्स. बरोबर आहे. येस, मग अशा नंबरचा LCM कसा काढला जातो, तर अशा नंबरला आधी होल नंबर मध्ये कन्वर्ट केलं जातं. बघा आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये, त्याच्यामध्ये फर्स्ट वन पार्ट मांडला आपण, मी त्याच्यामधला आता सेकंड पार्ट मांडतो इथे. येस, मल्टिप्लाय T1 अँड T2 बाय, येस, मला T1 आणि T2 ला अशा संख्येनं मल्टिप्लाय करायचे जेणेकरून हा कंप्लीट नंबर भेटेल. मी असं म्हणतो आपण याला मल्टिप्लाय करूया 100 नी. कितीने मल्टिप्लाय करूया, 100 नी. तुम्ही 50 नी केलं तरी चालेल, फक्त रेशो नाही आला पाहिजे दोन इंटीजरचा, प्युअर नंबर आला पाहिजे. मग मी जर आता मल्टिप्लाय केलं, तर हे मल्टिप्लिकेशन कशासाठी करतोय आपण, तर फक्त आपल्याला काय फाइंड आउट करता आला पाहिजे, तर LCM फाइंड आउट करता आला पाहिजे. मग आता मी इथं T1 आणि T2 ला मल्टिप्लाय केलं 100, देअरफॉर काय भेटेल आपल्याला बघा, देअरफॉर वी गेट, सॉरी हिअर इट इज द T1 इज इक्वल्स टू 1/5 इंटू 100, म्हणजे हे किती भेटले रे, 20. येस, अँड मला इथं आता भेटेल T2 विच इज इक्वल्स टू 1/10 इंटू 100, म्हणजेच मला किती भेटले, तर 10 भेटले. लक्षात येते. आता 20 आणि 10 हे भेटलेत, आपल्याला याचा LCM काढणं सोपं आहे. मग काय म्हणेल मी इथे, तर बघा देअरफॉर काय रे, आपल्याला काय काढायचं आहे, LCM ऑफ T1 अँड व्हॉट अबाउट दॅट रे, T2. येस, मग कसं वर्कआउट केलं जातं, तर T1 मांडला जातो, T2 मांडला जातो. T1 किती आहे, 20 आहे, म्हणजे मला काय कळतंय, तो T1 किती आहे, 20 आहे, विच कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ 10 इंटू 2. आणि हा जो 10 आहे तो मी असं म्हणेल 10 इंटू व्हॉट अबाउट दॅट रे, 1. बरोबर आहे. मग मी अजून याला स्प्लिट करू शकतो, 2 इंटू 5 म्हणू शकतो. बरोबर, 2 इंटू 5 म्हणू शकतो, पण हे कॉमनच येणार आहेत. मग LCM म्हणजे काय, तर दोघांच्या मध्ये जे कॉमन आहेत ते एकदाच लिहिले जातात. बरोबर. येस, आपण काय काढतोय, तर हा काढतोय आपण LCM ऑफ T1 अँड व्हॉट अबाउट दॅट रे, T2. आणि याचा रिझल्ट मला भेटणार आहे T म्हणजे काय आहे, तर पिरियडिक टाइम ऑफ अवर सिग्नल दॅट इज एक्स ऑफ टी. मग हा 10 आणि 10 आला एकदा घेतला आणि राहिलेले बाकीचे सगळे आहे असे मांडायचे. म्हणजेच माझ्या हे लक्षात येत आहे याचा जो LCM आहे, हे बघा, येस, देअरफॉर काय भेटलं आपल्याला, तर देअरफॉर T इज इक्वल्स टू किती आले, तर 20 आले.
येस, लक्ष द्या, हा 20 म्हणजे याचा पिरियडिक टाइम अजिबात नाहीये. आपण काय केलं होतं माहिती आहे, T1 होता 1/5, T2 होता 1/10. LCM काढायला सोपं जाण्यासाठी आपण T1 आणि T2 ला एका नंबरनी मल्टिप्लाय केलं. आता ज्या नंबरनी मल्टिप्लाय केलंय त्या नंबरनी परत एकदा डिवाइड केलं पाहिजे. म्हणजे मी इथं असा थर्ड वाला पार्ट मांडतो, बरोबर. येस, काय म्हटलं पाहिजे, डिवाइड T बाय काय रे, कितीने डिवाइड करावं लागेल, तर 100नी. देअरफॉर वी गेट, मला आता परत एकदा T भेटेल, T इज इक्वल्स टू 20 अपॉन किती रे, 100. देअरफॉर वी कॅन से दॅट T इज इक्वल्स टू 1/5 आणि टाइमचं युनिट असतं काय रे, सेकंड, बरोबर. म्हणजे हा झाला आपला पिरियडिक टाइम. कुठल्या वाल्या सिग्नलचा, तर या वाल्या सिग्नलचा. आता मी माझं फायनल आन्सर मांडतो, x of t is equals to sin of 10 pi t plus of cos of 20 pi t is periodic signal where what रे, fundamental period t is equals to 1/5 what रे, सेकंड्स. बघा, आता या पद्धतीनं तुम्हाला प्रॉब्लेम एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायचे, एकदम सिस्टमॅटिक प्रॉब्लेम मांडायचे, मांडणी एकदम चांगली असली पाहिजे. ओके, चला तर मग आपण पुढचा वाला क्वेश्चन स्टार्ट करूया, तिसरा वाला. येस, काय आहे तो क्वेश्चन, तर e⁻⁴pi t. क्लिअर. हा दिलेला वाला सिग्नल आहे, इट इज अ कंटिन्युअस टाइम सिग्नल. आपण आता सोल्युशन सुरू करूया, बरोबर. येस, ठीक आहे. काय म्हटलं पाहिजे याच्यामध्ये, तर ए पार्ट म्हटलं पाहिजे काय रे, लेट, बरोबर, द गिवन कंटिन्युअस टाइम सिग्नल इज, त्याला आपण एज्युम करणार आहे. काय एज्युम करणार आहे, x of t इज इक्वल्स टू e⁻⁴pi t. येस. आता ऍक्च्युली हा एक्सपोनेन्शियल सिग्नल असतो. येस, आणि नेहमी लक्षात ठेवायचं, एक्सपोनेन्शियल सिग्नल, इथं 4 पाय, इट इज कॉल्ड एज एक्सपोनेन्शियल सिग्नल विच इज द पिरियडिक वन. हा 4 पाय असल्यामुळे हा कसा असतो, पिरियडिक असतो. आता हे तुम्हाला समजलं नाही तरी चालेल, याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला मी मांडतो इथे. वी नो दॅट, येस, बघा आता e⁻j θ जर असेल, म्हणजे पुढे इथं जर काही अँगल असेल e⁻j θ, बरोबर, तर तो कसा मांडला जातो, तर तो मांडला जातो cos of θ प्लस j टाइम्स ऑफ साइन ऑफ θ. cos of θ प्लस j टाइम्स ऑफ साइन ऑफ θ. सपोज जर इथं असेल मायनस ऑफ j θ, तर तो कसा मांडला जातो, cos of θ मायनस j टाइम्स ऑफ काय रे, साइन θ. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपला x of t नावाचा सिग्नल आपण कसा मांडू शकतो, तर cos of 4 pi t प्लस ऑफ j टाइम्स ऑफ sin of 4 pi t. Clear? Again it is clear that it is a composition of 2 signals. Here it is a plus sign. हे काय आहे, कंपोजिशन आहे. मग याच्या स्टँडर्ड सिग्नल सोबत आपल्याला आपल्या सिग्नलला काय करावं लागेल, कंपेअर करावं लागेल. मग बी पार्ट मी तसं म्हणतो, कंपेअरिंग इट विथ, याला कंपेअर करेल. बघा, या वाल्या सिग्नलला आपण कंपेअर करेल. इथं आहे x of t, मी म्हणेल इथं x of t, कॉसची टर्म आहे, कॉसची टर्म आहे. इथं मी म्हटलं पाहिजे 2πft, एफच म्हटलंय का, तर मला कळतं ही टर्म आणि ही टर्म काय आहे, सेम आहे. जरी मी याला f1 म्हटलं तरी काही फरक पडत नाही, का तर दोघं कसे येणार आहेत, सेम येणार आहेत. चला f1 म्हणून काम करूया. इथे येणार आहे प्लस ऑफ जे साइन ऑफ, इथं मी म्हटलं पाहिजे 2π, याच्याऐवजी काय म्हटलं पाहिजे, 2πf2t. तुमच्या दोन प्रॉब्लेमवरून हे लक्षात आलं असेल, हितली वाली टर्म आहे ती कन्फर्म फिक्सच असते, दॅट इज 2πf1t विच इज द स्टँडर्ड टर्म, बरोबर. आता या कंपॅरिझन मध्ये आपल्याला काय भेटेल, तर देअरफॉर मी असं म्हणेल इथे वी गेट फर्स्ट वन पार्ट. येस, काय भेटेल फर्स्ट वन पार्ट, तर मी कंपेअर करेल याला कॉस ऑफ कोण आहे, तर 2πf1t
विच इज इक्वल्स टू कॉस ऑफ काय म्हटलं पाहिजे रे इथे तर 4 पाय टी म्हटलं पाहिजे. कॉस कॉस गेट कॅन्सल 2 पाय f1t विच इज इक्वल्स टू 4 पाय टी बरोबर. टी टी गेट कॅन्सल पाय गेट कॅन्सल 2 टाइम्स ऑफ f1 इज इक्वल्स टू 4. वी कॅन से दॅट f1 इज इक्वल्स टू किती भेटलं रे तर 2 भेटला. क्लिअर. f1 2 भेटलं therefore we can say that t1 is equals to 1 upon f1 which is equals to what about that रे तो 1 upon 2. yes we can say that this is nothing but the equation number what रे first. आता सगळ्यांचं लक्ष इकडे असू द्या. ही वाली टर्म आणि ही वाली टर्म कशी आहे सेम आहे therefore काय म्हटलं पाहिजे मी yes it is similarly yes T2 is equals to 1 upon F2 is equals to again we can say that 1 upon 2 म्हणजे सेमच क्वांटिटी भेटणार आहे आपण आपल्याला. याला मी असं म्हणेल इथं सेकंड वन पार्ट. येस इट इज. आता याच्यामध्ये बघा इथनं पुढचा वाला प्रकार. येस ठीक आहे इथंपर्यंत आलो आपण. आता काय करायचं आपल्याला तर सी पार्ट म्हणायचंय फ्रॉम इक्वेशन कुठलं वाला फर्स्ट अँड व्हॉट रे सेकंड. काय म्हटलं पाहिजे T1 डिवायडेड बाय काय T2. T1 अपॉन T2 काय भेटलं मला तर 1 अपॉन 2 डिवायडेड बाय 1 अपॉन 2. मग मी असं म्हणेल T1 अपॉन T2 इज इक्वल्स टू मला काय भेटलं 1 फक्त आहे म्हणजे त्याला डिनॉमिनेटरला कोण असला पाहिजे तर 1 असला पाहिजे. अगेन इट इज क्लिअर दॅट इट इज द रेशो ऑफ 2 integers. yes म्हणजेच it is a which kind of number it is a rational number. therefore we can say that x of t is equals to e raised to j4 pi t is a पिरियडिक सिग्नल. येस कसा वाला सिग्नल आहे तर पिरियडिक सिग्नल आहे बरोबर. आता आपल्याला काय करायचंय तर आपल्याला याचा पिरियडिक टाइम फाइंड आउट करायचंय. काय फाइंड आउट करायचंय पिरियडिक टाइम. इन ऑर्डर टू फाइंड आउट द पिरियडिक टाइम वी हॅव टू टेक अ LCM ऑफ T1 and what ray T2. but here it is clear that T1 and T2 are same. T1 and T2 are same. therefore the periodic time is also what ray सेम. म्हणजे आपण ही टर्म शिकलो होतो आधी आठवतोय का बघा तुम्हाला. येस आपण पिरियडिसिटीच्या कंडिशन मध्ये बघितलं होतं या आधीच्या व्हिडिओमध्ये. येस बघा आता मी असं म्हणेल आपलावाला सिग्नल जर x ऑफ टी असेल आणि तो जर असेल x1 ऑफ टी प्लस ऑफ काय रे x2 ऑफ टी बरोबर. या केसमध्ये आपण त्याची पिरियडिसिटी जी मांडली होती ती आठवते का बघा. येस त्या पिरियडिसिटी बद्दल आपण असं बोललो होतो त्या पिरियडिसिटी बद्दल आपण असं बोललो होतो m टाइम्स ऑफ T1 इज इक्वल्स टू n टाइम्स ऑफ T2 इज इक्वल्स टू T. बट T1 आणि T2 सेम आहेत. येस इट इज म्हणजे m आणि n सेम आहेत म्हणजे T1 इक्वल टू काय होणार या केसमध्ये तर T2 इक्वल टू T होणार. येस म्हणजेच आपल्याला आता याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचं याचा पिरियडिक टाइम फाइंड आउट करायचा आहे. बघा आता मी असं म्हणेल इथे काय फाइंड आउट करायचं आहे. येस फंडामेंटल पिरियड ऑफ कोणाचा तर x ऑफ टी चा बरोबर. येस नाव हिअर काय म्हटलं पाहिजे T1 इज इक्वल्स टू T2 इज इक्वल्स टू व्हॉट अबाउट दॅट रे 1 अपॉन 2. म्हणजे यांचा जरी LCM काढला तरी LCM पण किती येणार आहे तर 1 अपॉन 2 येणार आहे. therefore we can say that the t is equals to 1 upon what रे 2. t is equals to काय 1 upon 2. मग आता पूर्ण कंप्लीट आन्सर मांडावं लागेल आपल्याला या सिग्नलचं बरोबर. तर त्याचं पूर्ण आन्सर मांडण्यासाठी बघा काय म्हटलं पाहिजे therefore x of t is equals to e raised to j4 pi t is a periodic signal. yes where fundamental period is t is equals to 1 upon 2 what रे seconds. क्लिअर. येस हे झालं याचं फायनल वाला आन्सर. लक्षात आलं वाला प्रॉब्लेम. येस काय आहे तो बघा तर साइन ऑफ
here it is 10t minus 1, the minus sign आहे 2 times of cos of 5t minus 2. प्रॉब्लेम थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे. येस, अवघड अजिबात नाही आहे. सुरुवात करूया आपण सोल्युशन. पहिलं तर काय म्हणतो आपण, दिलेला सिग्नल कसा आहे, कंटिन्युअस टाइम सिग्नल. त्याला नाव ठेवायचं आहे लेट द गिवन कंटिन्युअस टाइम सिग्नल इज येस काय आहे, तर इट इज x of t which is equals to sine of 10t minus 1 minus of 2 times of cos of 5t minus 2. येस, आता बघा आत्तापर्यंतच्या टर्ममध्ये फक्त साइन 10t अशी टर्म होती. इथं -1, इथं -2 आलंय आणि याच्यासोबत इथं एक मल्टिप्लाय आलाय -2. येस, हे बघा साइनच्या पुढं जी टर्म येते इथं दिलेली नाहीये म्हणजे 1 आहे आणि इथं 2 आहे. दीज आर नथिंग बट द एम्प्लिट्यूड्स ऑफ अ सिग्नल्स. बरोबर, मग याला कम्पेअर करताना कसं केलं पाहिजे बघा. येस, इथं ए पार्ट म्हटलं पाहिजे आपण रे. येस, आता मी इथं असं बी पार्ट म्हणतो इथे कम्पेअरिंग इट विथ यावाल्या सिग्नलला आपल्याला कम्पेअर करायचंय. मी असं म्हणेल इथे एक्स ऑफ टी. हिअर वी कॅन से दॅट द A1 इज एम्प्लिट्यूड. इथं टर्म आहे साइन ऑफ. इथं बघा मी म्हणतो 10t म्हणजेच इथं मी असं म्हटलं पाहिजे 2 पाय f1t प्लस ऑफ 5 or the θ1 प्लस ऑफ व्हॉट 5 or θ1. म्हणजे हा एक अँगल आहे, साइनच्या पुढची टर्म आहे म्हणजे ते अँगल आहे. म्हणजे याला म्हटलं जातं फेज विच इज ऑल्सो नोन ॲज इनिशियल फेज. अँड दिस इनिशियल फेज इज ऑलवेज अ कॉन्स्टंट विच इज इंडिपेंडेंट ऑन द टाइम. ही टाइमवरती डिपेंड नाहीये. बघा टाइम याच्यासोबत मल्टिप्लाय होतोय, फक्त याच्यासोबत आणि याच्यासोबत मल्टिप्लाय होत नाहीये. मग इथं म्हणेल मी मायनस, त्यांनी दिलंय म्हणून मायनस, मी प्लस लिहिलं तरी चालेल. इथं काय म्हटलं पाहिजे A2, इथं मी म्हटलं पाहिजे कॉस ऑफ 2 पाय f2t प्लस और मायनस ऑफ θ2. येस, तुम्ही म्हणाल सर इथं प्लस दिलं इथं मायनस आहे. येस, θ1चीच किंमत मी म्हणेल -1 आहे. इथं -2 मी इथं प्लस म्हटलं तरी चालेल. A2 ची स्वतःची किंमतच किती आहे, तर -2 आहे. मग आता कंपॅरिझन मध्ये काय कळतंय आपल्याला, तर कंपॅरिझन मध्ये बघा मला या टर्मला कम्पेअर करावं लागेल याच्यासोबत. मग देअरफॉर मी असं म्हणेल इथे वी गेट कोण रे, तर A1 पहिला वाला पार्ट A1 साइन ऑफ 2 पाय f1t प्लस ऑफ θ1 बरोबर विच इज इक्वल्स टू काय रे, तर साइन ऑफ 10t मायनस ऑफ 1. बघा आता याच्यासोबत इथं काही दिलेलं नाहीये म्हणजे 1 आहे. म्हणजेच मला कळतंय A1 इज इक्वल्स टू 1 इज द एम्प्लिट्यूड अँड इट इज अ कॉन्स्टंट वन. बरोबर, आता मला कळतं इथे अजून दुसरी वाली टर्म आहे. हिअर वी कॅन से दॅट द θ1 इज इक्वल्स टू -1. इट इज नोन ॲज इनिशियल फेज. याला म्हटलं जातं काय रे, इनिशियल फेज. अँड ऑल दिस टू टर्म्स आर अ कॉन्स्टंट. या टर्म कॉन्स्टंट्स आहेत, त्या टाइमनुसार बदलत नाहीत. येस, मग आता कंपॅरिझन करताना कुणाकुणाचं कंपॅरिझन होईल रे, तर कंपॅरिझन करताना बघा याचं आणि याचं कंपॅरिझन होईल. 2 पाय f1t चं कंपॅरिझन कोणासोबत होईल रे, 10t सोबत होईल. देअरफॉर याच्यामध्ये मी असं म्हटलं पाहिजे 2 पाय f1t विच इज इक्वल्स टू 10 टाइम्स ऑफ t. t गेट कॅन्सल. 2 पाय f1 is equals to 10. Again we can say that f1 is equals to 5 divided by pi. 5 divided by what ray? Pi. Clear? Therefore we know that what about the periodic time? Periodic time is the reciprocal of what ray? Frequency, which is nothing but the pi divided by what ray? 5. That is nothing but T1. हा आपल्याला भेटला T1. आता आपल्याला अजून कंपेअर कुणासोबत करायचं आहे, तर बघा मी इकडं आता कट करेल, हे इकडं मांडेल. पहिलं वाला कंपॅरिझनचा पार्ट झाला, त्यातनं आपल्याला T1 भेटला. हा जो T1 आहे या T1ला मी असं म्हणेल की इक्वेशन नंबर काय रे, फर्स्ट. बरोबर, आता पुढचा वाला पार्ट बघा, आपल्याला कंपेअर कुणाला करायचं आहे, तर आपल्याला कंपेअर करायचं आहे या टर्मला या टर्म सोबत. म्हणजेच सेकंड वन पार्ट काय म्हणेल मी इथे, A2 कॉस ऑफ किती आहे इथे 2 पाय f2t प्लस ऑफ θ2 विच इज इक्वल्स टू काय रे इथे, तर -2 टाइम्स ऑफ
कॉस ऑफ 5t मायनस 2. बरोबर. आता या कंपॅरिझनमध्ये परत आपल्याला असं भेटेल a2 काय आहे, तर इट इज अ -2 आणि a2 म्हणजे कोण, तर इट इज अ एम्प्लिट्यूड. आणि दुसऱ्यावाला θ2 दिला इथे, θ2 किती आहे तर -2. इट इज अगेन वी कॅन से दॅट इनिशियल फेज all these two terms are constant with respect to the time. टाइमनुसार त्या बदलत नाहीत. मग आता आपल्याला परत एकदा कंपॅरिझन कोणाचं करावं लागेल, तर 2πf2t कंपॅरिझन करावं लागेल 5t सोबत. देअरफॉर आपल्याला काय भेटेल, 2πf2t इज इक्वल्स टू 5 टाइम्स ऑफ t. टी गेट कॅन्सल. बरोबर. 2πf2 इज इक्वल्स टू 5 and we get f2 is equals to 5 divided by what about that रे 2π. हे मला कोणाची व्हॅल्यू भेटली, f2 ची व्हॅल्यू भेटली. नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती असल्यानुसार t2 म्हणजे काय तर रेसिप्रोकल ऑफ व्हॉट रे f2 and we get here is nothing but 2π अपॉन व्हॉट रे 5. बरोबर आहे. येस. बघा आता इथपर्यंत आपण आलो. आता आपल्याला याच्या पुढचा वाला पार्ट मांडायचा आहे. येस. काय पुढचा वाला पार्ट असतो, तर वी हॅव टू चेक द पिरियडिसिटी ऑफ व्हॉट रे एक्स ऑफ टी. एक्स ऑफ टी हा सिग्नल पिरियडिक आहे की नाही ते चेक करायचं आहे. कसं चेक केलं जातं, तर याचा पिरियडिक टाइम काढला जातो, याचा पिरियडिक टाइम काढला जातो आणि दोघांचा रेशो घेतला जातो. बरोबर. दोघांचा रेशो जर रॅशनल नंबर आला, म्हणजेच दोन इंटिजरचा रेशो आला, तर त्याला आपण काय म्हणतो रे पिरियडिक सिग्नल म्हणतो. मग आता बघा मी असं म्हणेल देअरफॉर याच्यामध्ये बी पार्ट झाला तर सी पार्ट म्हणेल मी. येस. एकच मिनिट, इथं काय राहिलं रे, हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला मी काय म्हटलं पाहिजे, सेकंड वन इक्वेशन. मी असं म्हणेल फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड व्हॉट रे सेकंड काय भेटलं आपल्याला, तर t1 डिवायडेड बाय t2 इज इक्वल्स टू पाय डिवायडेड बाय 5 होल डिवायडेड बाय 2π डिवायडेड बाय किती रे, अगेन हिअर इट इज नथिंग बट व्हॉट रे 5. ओके. येस. मग आता पुढचा वाला प्रकार काय करावा लागेल आपल्याला, तर दिस कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज पाय डिवायडेड बाय 5 इंटू 5 डिवायडेड बाय व्हॉट रे 2π. नाव पाय गेट कॅन्सल, 5 गेट कॅन्सल. मला भेटलं t1 अपॉन t2 इज इक्वल्स टू 1/2 आणि माझ्या हे लक्षात येते 1/2 इज द रेशो ऑफ 2 इंटिजर्स. बरोबर का. येस. इट इज अ रेशो ऑफ 2 इंटिजर्स. बरोबर आहे. येस. और वी कॅन से दॅट इट इज अ रॅशनल नंबर. येस. रॅशनल नंबर आहे म्हणजे आपल्याला कळतंय की येस देअरफॉर फ्रॉम दिस वी कॅन से दॅट एक्स ऑफ टी विच इज इक्वल्स टू काय सिग्नल आहे, तर इथं आहे साइन ऑफ 10t. ओके. साइन ऑफ 10t मायनस 1 मायनस ऑफ 2 टाइम्स ऑफ कॉस ऑफ हिअर इज द 5t मायनस 2 इज अ पिरियडिक सिग्नल. येस. कसला वाला सिग्नल आहे, पिरियडिक सिग्नल आहे. जर हा वाला सिग्नल पिरियडिक सिग्नल आहे तर आपल्याला काय करायचं आहे, तर वी हॅव टू फाइंड आउट द पिरियडिक टाइम. आपल्याला याचा काय फाइंड आउट करायचा आहे, तर पिरियडिक टाइम फाइंड आउट करायचा आहे. बरोबर. चला बघा आता मी इथं हा वाला रफ करतो इथे. येस. इथला वाला पार्ट मला इथं t1 लागेल थोडा वेळ. येस. सी पार्ट झाला. याच्या पुढचा वाला पार्ट काय रे, तर डी पार्ट. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, तर फंडामेंटल पिरियड ऑफ एक्स ऑफ टी. येस इट इज. एक्स ऑफ टी नावाच्या सिग्नलचा फंडामेंटल पिरियड फाइंड आउट करायचा आहे, म्हणजेच तो टी. येस. मग काय म्हटलं पाहिजे, तर टी इज द पिरियडिक टाइम. येस. काय माहिती आहे आपल्याला, टी इज व्हॉट, तर टी इज द LCM ऑफ कुणाचा LCM आहे, t1 अँड t2 चा LCM आहे. t1 अँड काय t2 चा LCM आहे. मग याच्यामध्ये काय आहे आपल्याकडे, तर वी हॅव माझ्याकडे आहे t1 किती आहे ते पाय डिवायडेड बाय 5 अँड t2 आहे माझ्याकडे, ते t2 किती आहे 2π डिवायडेड बाय काय रे 5. आता इथे डिवाइड बाय 5 आहे, डिवाइड बाय किती आहे 5 आहे. मला काय करावं लागेल याला, तर याला कंप्लीट नंबर होल नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कुठल्या तरी संख्येनं काय करावं लागेल, तर मल्टिप्लाय करावं लागेल. बघा आता आपण आधी. येस.
फक्त LCM काढायला सोपं जावं यासाठी मी T1 आणि T2 ला मल्टिप्लाय करेल, बरोबर. मग इथं सेकंड वन पार्ट म्हणेल इथं 5 आहे, इथं 5 आहे. अगदी मी 10 न मल्टिप्लाय केलं तरी चालेल किंवा अगदी मी 5 न मल्टिप्लाय केलं तरी पण चालेल. कोणी मल्टिप्लाय केलं तरी चालेल, 5 ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल. बघा आता मी असं म्हणेल मल्टिप्लाय T1 अँड T2 बाय, कुणी मल्टिप्लाय करूया, तर चला आपण असं म्हणूया की 10 न मल्टिप्लाय करूया. यासाठीच 10 नी करून टाकूया. 5 नी केलं तरी चालेल पण 10 नी करूया. काय भेटेल मग आपल्याकडे इथे, तर T1 इज इक्वल्स टू पाय डिवायडेड बाय 5 इंटू 10 म्हणजेच किती आले रे हे, तर 2 पाय आले. येस, अँड माझ्या हे लक्षात येतं T2 म्हणजे किती आहे, 2 पाय अपॉन 5 इंटू 10 केलं मी तर किती झाले रे इथे, तर 4 पाय झाले. मग आता मला कळतंय 2 पाय आणि 4 पाय या दोघांचा आपल्याला काय घ्यायचा आहे, तर LCM घ्यायचा आहे. मग देअरफॉर वी कॅन से दॅट LCM ऑफ T1 अँड T2 म्हणजे कोण आहे, तर बघा T1 आणि T2 चा आपल्याला LCM मांडायचा आहे. मग मी तसं म्हणेल T1 आहे, मी असं म्हणेल इथं T2 आहे. T1 किती आहे, 2 पाय. मग ते कसं मांडलं पाहिजे, तर 2 इंटू मी पाय मांडेल. येस, T2 किती आहे, तर 4 पाय. 4 पाय कसं मांडलं पाहिजे, 2 इंटू काय मांडलं पाहिजे रे, पाय. आता याच्यामध्ये काय केलं जातं, T1 आणि T2 चा जो LCM आहे तो LCM म्हणजेच कोण, तर T. मग मला कळतंय हा याच्यामध्ये 2 कॉमन आहे, 2 कॉमन आहे, दोघं एकदाच मांडले पाहिजेत. येस, मी असं म्हणतो याच्यामध्ये पाय आहे, याच्यामध्ये पाय आहे, तो पाय तो एकदाच मांडला पाहिजे. आणि राहिलेली वाली टर्म कुठली आहे, तर ही 2 आहे, 2 ॲज इट इज मांडली पाहिजे. लक्षात येत आहे तुमच्या. येस, मग आता मला कळलं T किती आला, तर T आपला आला इथे 4 पाय. पण हा आपला पिरियडिक टाइम नाहीये का, तर पिरियडिक टाइम फाइंड आउट करण्यासाठी आपण T1 आणि T2 ला मल्टिप्लाय बाय काय केलं होतं, 10 केलं होतं. फक्त 10 नी मल्टिप्लाय कशासाठी केलं होतं, तर LCM काढायला सोपं जावं म्हणून. आता परत मला माघारी जायचंय, म्हणजे ज्यांनी मल्टिप्लाय केलं त्यांनी परत मला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. म्हणजे मी असं म्हणेल डिवाइड T बाय कितीने डिवाइड करावं लागेल, तर 10 नी मल्टिप्लाय केलंय म्हणजे 10 नीच डिवाइड करावं लागेल. आता आपल्याला T काय भेटेल, तर 4 पाय डिवायडेड बाय 10. आता आपल्याला ऍक्च्युअली पिरियडिक टाइम भेटेल, वेअर दिस इज नथिंग बट व्हॉट अबाउट दॅट रे, येस 2 pi divided by what रे, 5. Yes, now 2 pi divided by 5 seconds is the periodic time of the signal. Now आता हे फायनल वाला आन्सर कसं लिहिलं पाहिजे हे बघा आता. येस, फायनल वाला आन्सर कसं लिहिलं पाहिजे, तर हीच टर्म वरती लिहायचे. देअरफॉर फायनल वन बघा आता, x of t is equals to याच्या नंतरचा वाला. Yes, x of t is equals to sin of 10t minus 1 minus of 2 times of cos of 5t minus 2 is periodic signal. कसला वाला सिग्नल आहे हा, periodic signal आहे, where fundamental period which is nothing but the t which is equals to 2 pi divided by 5 what रे, seconds. That is your final answer. बरोबर. येस, बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम बघितले पिरियडिक आणि नॉन पिरियडिकचे. स्पेशली कोणाबद्दलचे बघितले, तर कंटिन्युअस टाइम सिग्नल बद्दलचे बघितले. येस, आता याच्या पुढच्या वाल्या व्हिडिओमध्ये आपण डिटरमाइन द फॉलोइंग डिस्क्रीट टाइम सिग्नल्स आर पिरियडिक ऑर नॉट, म्हणजे डिस्क्रीट टाइम सिग्नल वरचे प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. ओके, थँक्यू.